जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणचा सध्या जो मुद्दा आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये फार गाजत आहे. तर याच्यासाठी जी समिती स्थापन केली होती तर त्याच्यामध्ये राज्यात आढळलेले जे कुणबी किंवा मराठा कुणबी मराठा जातीच्या जिल्हा न्याय नोंदणीचा आपण इथं जे आहे संख्या ती आपण इथं पाहू शकतो. आता कोकण विभागामध्ये ज्या मुंबई शहर जिल्हा आहे तिथं ज्या कुणबींच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्या 16,160 आहे. त्यापैकी 5,209 ते स्कॅन झालेलं आहे आणि जे प्रमाणपत्र निर्गमित केलेलं आहे ते 4,046. मुंबई उपनगरमध्ये 1,501 स्कॅन 1,501 झालेले आणि आजपर्यंत म्हणजे तिथं जे निर्गमित झालेले ते 19,560 दाखले निर्गमित झालेले. ठाण्यामध्ये 1,36,101 नोंदी आढळल्या. याच्यामध्ये पूर्ण स्कॅनिंग झालेलं आहे आणि जे वितरित झालेलं आहे ते 1,14,000 म्हणजे ठाणे जिल्हा कोकण विभागामध्ये सगळ्यात म्हणजे जास्त आहे. त्याच्यापेक्षा जास्त रत्नागिरीमध्ये आहे 4,61,730 आढळलेल्या नोंदी आहेत आणि स्कॅनिंग पण त्या सगळ्या झालेल्या जवळपास सगळ्या झालेल्या आहेत आणि 4,04,066 कुणबीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे. रायगडमध्ये 81,000, त्याच्यानंतर पालघरमध्ये 31,000. अशा प्रकारे हे आपण इथं पाहू शकतो. पुण्यामध्ये जे नोंदी आढळलेल्या आहेत 2,57,807 नोंदी आढळलेल्या आहेत आणि सांगलीमध्ये 38,468, सातारामध्ये 1,16,549, सोलापूरमध्ये 54,383, कोल्हापूरमध्ये 1,40,412 नोंदी आढळलेल्या आहेत. म्हणजे एकूण जर आपण कोकणामध्ये बघितलं तर 7,53,056 नोंदी आढळलेल्या आहेत आणि पुण्यामध्ये 6,07,719 नोंदी आढळल्या. नाशिक विभागाचं जर केलं आपण बघितलं तर नाशिकमध्ये 2,00,000 नाशिक जिल्ह्यात 2,08,040, अहमदनगरमध्ये 1,47,469, जळगावमध्ये 3,09,839 अशा कुणबी किंवा कुणबी मराठा कुणबी म्हणजे या जातीच्या नोंदी इथं सापडलेल्या आहेत. धुळ्यामध्ये 95,948, नंदुरबारमध्ये 29,744. कारण नंदुरबार जिल्हा हा म्हणजे अनुसूचित जमातीचा जास्त संख्या असल्यामुळे तिथं कुणबीच्या नोंदी कमी आहे. आता याच्यामध्ये म्हणजे आपण जर नाशिकचं जर बघितलं नाशिक विभागाचा तर तिथं 7,91,040 म्हणजे नोंदी सापडलेल्या आहेत. आता छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पहिले औरंगाबाद आपण म्हणतो त्या जिल्ह्यामध्ये 4,474. आता हा जो छत्रपती संभाजीनगर आहे हा मराठवाड्याचा जो भाग आहे इथं पूर्वी मराठा म्हणूनच म्हणजे जास्त करून म्हणजे गणले जायचे. त्याच्यामुळे तिथं कुणबी ते जातीचे प्रमाणपत्र मिळणे जरा अवघड होते. परंतु आता इथं बघितलं तर संभाजीनगरमध्ये 4,447 नोंदी आढळलेल्या आहेत. जालन्यामध्ये 3,318, परभणीमध्ये 2,891, हिंगोलीमध्ये 4,028, नांदेडमध्ये 1,748, बीडमध्ये 13,128, लातूरमध्ये 901 आणि धाराशिव मध्ये म्हणजे उस्मानाबाद मध्ये 1,603 असं एकूण 32,099. तो म्हणजे इथं जो मराठवाड्याचा भाग आहे आता तिथं पण म्हणजे 32,091 ज्या नोंदी आहेत त्या आढळलेल्या आहेत कुणबी जातीच्या. अमरावतीमध्ये जर आपण बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 7,90,502, अकोल्यामध्ये 4,86,736, यवतमाळमध्ये 5,25,134, बुलढाणामध्ये 4,81,900
38, वाशिम मध्ये 3,30,917. आता ज्यावेळेस म्हणजे कुणबीचे जे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पण म्हणजे कुणबी ओबीसी मध्ये टाकण्याचं त्यावेळेस म्हणजे ते कॅम्पेन सुरू केलेलं, तर त्याच्यामध्ये विदर्भ आणि काही म्हणजे खानदेशचा काही भाग यांनी म्हणजे प्रतिसाद दिलेला, परंतु इथं जे हा मराठवाड्यातील लोकांनी तिथं म्हणजे थोडासा विरोध केलेला त्या ओबीसी मध्ये मागास समाज मध्ये जाण्याचा. म्हणून हा इथं बघा तुम्हाला इतर जे विभाग आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला मराठवाड्यात इथं कमी आढळतात. तरी पण आता हे जे नोंदणी सापडल्यात तर याच्यावरून इथले जे मराठी आहेत ते कुणबीमध्ये त्यांची गिनती होणार आहे. मराठवाड्याच्या जे मराठी आहेत मराठवाड्याचे त्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदणी सापडल्यात त्यांना आता कुणबीचे प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि त्यांना कुणबी म्हणजे ओबीसीचे फायदे मिळणार आहेत. आता नागपूरचं जर आपण बघितलं तर नागपूरमध्ये 2,90,788, वर्ध्यामध्ये 1,27,886, भंडाऱ्यामध्ये 2,34,507, गोंदियामध्ये 69,726, चंद्रपूरमध्ये 1,69,610 आणि गडचिरोलीमध्ये 49,611, तर एकूण 9,42,208. आता ह्या नोंदणी जर आपण याच्यामध्ये बघितलं 9 लाख, तर 9 लाख ही सगळ्यात जास्त म्हणजे नागपूर विभागामध्ये कुणबींची संख्या जास्त या रिपोर्टवर. सॉरी, अमरावतीमध्ये 26 लाख म्हणजे नोंदणी आहेत. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक पडतो नागपूरचा, त्याच्यानंतर मग नाशिकचा पडतो 9,91,000. त्याच्यानंतर कोकणाचा आहे, पुण्याचा मग कमी आहे. या प्रकारे ह्या ज्या कुणबी जे आहेत त्यांचे आपल्याला इथं हे नोंदणीत आढळलेले आहेत आणि त्याच्या अनुरूप आता यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.